मिलिंद प्रश्न या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात करत आहे. विषय आहे उत्पत्तीची कारणे. विषय आहे उत्पत्तीची कारणे. महाराज म्हणतात, बनते नाक्षण कर्मामुळे काय उत्पन्न होते, हेतूमुळे ऋतूमुळे काय उत्पन्न होते, तसेच कर्म वाचून काय उत्पन्न होते, हेतू वाचून काय उत्पन्न होते, ऋतू वाचून काय उत्पन्न होते. महाराज म्हणतात, भंतीजी कर्म वाचून काय उत्पन्न होते, कर्म वाचून काय उत्पन्न होते, हेतू वाचून काय उत्पन्न होते, ऋतू ऋतू म्हणजे निसर्ग, ऋतू वाचून काय निर्माण होते. त्यावेळेस म्हणते म्हणतात, महाराज जेवढे काही सचेतन प्राणी आहेत, महाराज जेवढे काही उत्पत्तीचे कारणे, उत्पत्ती कारण पाहिजे ना काही, उत्पत्तीचे कारणे विषय आहे. महाराज म्हणतात, नाक्ष म्हणते नाक्षण कर्मामुळे काय उत्पन्न होते, कर्मामुळे काय उत्पन्न होते, हेतूमुळे काय उत्पन्न होते आणि ऋतूमुळे काय उत्पन्न होते. ऋतू माहित आहे ना, कर्म माहित आहे, हेतू आपला ध्येय. हे तीन गोष्टी, कर्मामुळे काय उत्पन्न होते, हेतूमुळे काय उत्पन्न होते आणि ऋतूमुळे काय उत्पन्न होते, हे सांगा. महाराज केवळ काही सचेतन प्राणी आहेत ते सर्वच कर्मामुळे उत्पन्न होतात. महाराज जे काही सचेतन प्राणी आहेत ते सर्वच कर्मामुळे उत्पन्न होतात. लक्षात ठेवा, विषय आहे कर्मामुळे काय उत्पन्न होते, कर्मामुळे काय उत्पन्न होते, म्हणजे कर्म म्हणजे केल्यामुळे, राईट, केल्यामुळे काय उत्पन्न होते, आणि हेतूमुळे काय उत्पन्न होते आणि ऋतूमुळे काय उत्पन्न होते, हा विषय आहे. त्यावेळेस नागसे म्हणतात, महाराज जेवढे काही सचेतन प्राणी आहेत ते सर्वच कर्मामुळे उत्पन्न होतात. अग्नी आणि बीजापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व वस्तू हेतूमुळेच, आणि पृथ्वी पर्वत पाणी वायू इत्यादी सर्व ऋतूमुळे उत्पन्न होतात. आकाश आणि निर्वाण हे कर्मामुळे उत्पन्न, हेतूमुळे किंवा ऋतूमुळे उत्पन्न होत नाहीत. महाराज जेवढे काही सचेतन प्राणी आहेत, म्हणजे जेवढे काही जिवंत प्राणी आहेत, जेव्हा काही जीवजंतू आहेत, सर्व कर्मामुळे उत्पन्न होतात. कशामुळे उत्पन्न होतात, कर्म. सर्व जीवजंतू प्राणी मात्र आहेत ना, सर्व कर्मामुळे उत्पन्न होतात. कर्म म्हणजे समजलं ना, कर्मामुळे उत्पन्न होतात, ते सर्वच कर्मामुळे उत्पन्न होतात. अग्नी आणि बीजापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व वस्तू हेतूमुळे उत्पन्न होतात. अग्नी आणि बीज या वस्तू हेतूमुळे उत्पन्न होतात. कशामुळे उत्पन्न होतात, हेतूमुळे. आणि पृथ्वी पर्वत आणि पाणी वायू, पृथ्वी पर्वत पाणी आणि वायू इत्यादी सर्व ऋतूमुळे उत्पन्न होतात. पाणी कशामुळे येते, ऋतूमुळे. पर्वत कसा, पर्वत ऋतूमुळे तयार होते, पाणी ऋतूमुळे तयार होते, आणि पृथ्वी आहेच. आकाश आणि निर्वाण हे कर्मामुळे, हेतूमुळे किंवा ऋतूमुळे उत्पन्न होत नाही. आकाश आणि निर्वाण हे कोणत्याच गोष्टीने उत्पन्न होत नाही. महाराज निर्वाण कर्मामुळे, हेतूमुळे आणि ऋतूमुळे उत्पन्न होतो. महाराज निर्वाण कर्मामुळे, हेतूमुळे आणि ऋतूमुळे उत्पन्न होतो असेही म्हणता येत नाही. निर्वाण उत्पन्न होतो असेही म्हणता येत नाही. निर्वाण उत्पन्न होत नाही असेही म्हणता येणार नाही. निर्वाण उत्पन्न केले जाऊ शकते असेही म्हणता येत नाही. निर्वाण भूतकाळात होते, वर्तमान काळात आहे आणि भविष्य काळात राहील असेही म्हणता येत नाही. निर्वाण डोळ्यांनी पाहणे शक्य नाही, कानाने ऐकणे शक्य नाही, नाकाने त्याचा श्वास घेणे शक्य नाही,
जिभेने त्याचा स्वाद घेणे शक्य नाही आणि शरीराने त्याला स्पर्श सुद्धा करता येत नाही. महाराज, निर्वाणाचे आकलन केवळ मनानेच करून घेता येते. अनंत पद प्राप्त केलेले आर्य श्रावक विशुद्ध ज्ञानाद्वारे निर्वाण स्पष्टपणे पाहत असतात. म्हणते या लिस्ट प्रश्नाचा आपण उत्तम रीतीने उकला केला आहे. शंकेचे निराकरण केले, गुंतागुंत अगदी साफ करून टाकली. आपणासारखा गणाचार्य श्रेष्ठ असलेल्या आचार्याकडे आल्यामुळे माझी शंका दूर झाली. निर्वाण उत्पन्न होते असे म्हणता येत नाही, निर्वाण उत्पन्न होत नाही असे म्हणता येत नाही, निर्वाण उत्पन्न केले जाऊ शकत नाही असे म्हणता येत नाही, निर्वाण भूतकाळात होते, वर्तमान काळात आहे आणि भविष्य काळात राहील असे म्हणता येत नाही. निर्वाण डोळ्यांनी पाहता येत नाही, कानाने ऐकणे शक्य नाही, नाकाने त्याचा वास घेणे शक्य नाही, जिभेने त्याचा स्वाद घेणे शक्य येत नाही आणि शरीराने त्याला स्पर्श सुद्धा करता येत नाही. महाराज, निर्वाणाचे आकलन केवळ मनानेच करून घेता येते. अनंत पद प्राप्त केलेले आर्य श्रावक विशुद्ध ज्ञानाद्वारे निर्वाण स्पष्टपणे पाहत असतात. निर्वाण काय दिसते काय? निर्वाण म्हणजे माणसाच्या मनाची तयारी. माणसाच्या मनाची तयारी, माणसाचं मन शुद्ध झालं तर निर्वाण प्राप्त होते. म्हणजे निर्वाण प्राप्त होते. निर्वाण प्राप्त होणे म्हणजेच आपल्या हृदयामध्ये कुठल्याच प्रकारे काळा डाग नाही, शुद्ध आणि शुद्ध, त्याला म्हणतात निर्वाण प्राप्त. कपट तळाई मनात नाही, त्याला म्हणतात निर्वाण प्राप्त होणे. निर्वाण प्राप्त होणे म्हणजे सर्व गोष्टीचा मोह माया त्याग, मोह माया करुणा मैत्री, मोह माया लोभ दोष मोह मत्सर या सर्व गोष्टीचा त्याग करणे, त्याला निर्वाण प्राप्त होऊ शकते. निर्वाण प्राप्त नंतर आपण आता माझं सर्व काय झालेलं आहे बुद्धो, आता फक्त डोळे बंद कर. डोळे बंद करतो म्हणते, मग अधिक म्हणते नातीनं पाणी आणलं की म्हणते माझ्या नातीचं लग्न राहते. म्हणजे निर्वाण प्राप्त होऊ शकत नाही त्याला. निर्वाण प्राप्त म्हणजे माझं सर्वच काय झालेलं आहे आता बुद्धो, माझे डोळे बंद कर, मला निर्वाण प्राप्त होऊ दे. म्हणजे माझ्या सर्व तृष्णा लोभ मोह सर्व मरून जाऊ दे, त्याला म्हणतात निर्वाण प्राप्त. हे काही दिसते काय? याला काय प्रश्न होते काय? ते मनाची तयारी आहे, मनातून निर्माण झालं पाहिजे, ते मनाची तयारी आहे. म्हणून अनंत लोक विशुद्ध ज्ञानाच्या द्वारे निर्वाण स्पष्टपणे पाहू शकतात. आपल्याला दिसत नाही, ते त्याला त्याचं मन त्यांनी ते निर्वाण पाहू शकतात. आता आपल्याला माहित पडते ना, आपण उपासमध्ये आहोत, अष्टशिलामध्ये आपल्याला काही समजते की नाही? आपल्याला काही गोष्टी समजतात की नाही? आपल्याला काही गोष्टी समजतात, त्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. अशा प्रकारे निर्वाण प्राप्त होते. माझ्या मनाची तयारी, माणसाच्या मनाची तयारी पाहिजे. बंदे खूप चांगल्या प्रकारे हे निर्वाणाची गोष्ट मला समजावून सांगितलेली आहे. या ठिकाणी खरोखर तुम्ही खूप गणाचार्य म्हणजे चांगले गुरु मला भेटलेले आहेत. माझ्या शंका तुम्ही दूर केलेल्या आहेत. येसांचे प्रेत, येसांची प्रेत बंदे नाक्षण, खरोखर येशांची जात असते काय? होय महाराज, येशांची जात असते, हे सत्य आहे. बनते त्या योनीत त्यांना मरण येत असले ना? बनते त्या योनीत त्यांना मरण येत असेल ना? होय महाराज, यश लोकांना त्या योनीत मरण सुद्धा येत असते. बनते नाक्षण, मग त्यांची प्रेत का दिसत नाही? त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सुद्धा येत नाही. महाराज, त्यांचे प्रेतेही दिसतात आणि त्यांचा दुर्गंधी सुद्धा येतो. महाराज, किड्यांच्या, पिल्यांच्या, मुंग्यांच्या, फुलपाखरांच्या, सापांच्या, विंचवांच्या, कान्यांच्या, पक्ष्यांच्या आणि जंगली जनावरांच्या रूपात येशांचे प्रेत वाहत येतात. बनते नाक्षण, आपल्यासारखा बुद्धिवानाशिवाय दुसरा कोण बरे या प्रश्नाची उत्तर देऊ शकेल? येशांची प्रेत, येशांची प्रेत हे भूतपलितात म्हणतो ना, त्यांची प्रेत, तर ते दिसतात काय? त्यांना मरण आहे काय? त्यांना दुर्गंध आहे काय? तर ते कोणाला दिसत नाही. त्यांना मरण आहे, त्यांना दुर्गंधी आहे. ज्यांना दिसते त्यांना दिसते. आता येस आणि भूत कोणाच्या मनात आहे? येस आणि भूत या नावाची गोष्टच नाही. येस आणि भूत या नावाची गोष्टच नाही, म्हणजे काल्पनिक आहे काही गोष्टी, आणि ते तुमच्या मनावर लागलेले आहेत. तुमच्या मनात जशी आहे
तुमच्या मनाची स्थिती तशी आहे, तसा तुम्ही म्हणता भूत आहे तर नक्कीच भूत आहे. तुम्ही म्हटलं ना भूत आहे तर नक्कीच भूत आहे. तुम्ही म्हटलं यश आहे तर नक्कीच यश आहे. म्हणजे आपल्या मनाची तयारी आहे. म्हणून भगवान गौतम बुद्धाने आपल्याला 4 आर्य सत्याचा मार्ग दाखवलेला आहे. खूपच छान 4 आर्य सत्याचा मार्ग आहे. जर आपण 4 आर्य सत्याचा अभ्यास केला तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारे संकटाला आपण जागा होऊ देत नाही. पण आपल्याला ते ज्ञान झालं पाहिजे ना 4 आर्य सत्य. ते आपल्याला ज्ञान झालं पाहिजे 4 आर्य सत्य. बरोबर आहे की नाही? तर 4 आर्य सत्याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. दुसरं आहे सर्व शिक्षा पद भगवंतांनी एकाच वेळी का तयार केली नाही. सर्व शिक्षा पद म्हणजे सर्व नियम भगवंतांनी एकाच वेळी का तयार केले नाही. पंचनाक्षण वैद्यशास्त्रातील नारद, धन्वंतरी, अंगरस, कपिल, कंडरगिस्सा, अतुल आणि पूर्व काथ्यान इत्यादी सर्व काही आचार्य पूर्वी होऊन गेले. त्या सर्वांनी प्रथम या विद्येचा स्वतः अनुभव घेऊन नंतर शास्त्र लिहिली होती. कारण ते सर्वज्ञ नव्हते, परंतु बनते भगवान बुद्ध सर्वज्ञ होते. ते आपल्या सर्व शक्तीच्या बळावर मागच्या पुढच्या सर्व गोष्टी अगदी अचूक समजून घेऊन शकत होते. तेव्हा त्यांनी सर्व विनय एकाच वेळी तयार करून का ठेवले नाही. जे काही की योग्य थडी भविष्यात लागू करण्यात आले असते. कर्माने जेव्हा जेव्हा आवश्यकता भासली तेव्हा ते का तयार केले. याप्रमाणे आधी भिक्षूची पापे वाढवण्याची ते का बरे प्रतिज्ञा करीत बसले. त्यांनी लोकांना चिडण्याची आणि भिक्षूविषयी शंका घेण्याची संधी का बरे दिली. पंचनाक्षण भगवंत सर्वतोपती आहे. म्हणजे सर्व पदार्थ आहे, सर्वज्ञ आहे, सर्व जाणणारे आहे. मग त्यांनी एकाच वेळी विनय पीठक का तयार केले नाही. म्हणजे नियम का तयार केले नाही. जसा टाइमाला असे नियम करत याचा मतलब असं वाटते मला की ते भिक्खूची बदनामी करण्याच्या मार्गात होते काय. काही भगवान भिक्खूनी गुन्हा केला त्यावरती कानून लागू करत असं तर नाही झालं पाहिजे. भिक्खू तर सर्वज्ञ होते बुद्ध. तर बुद्धांनी एकाच वेळी का विनय म्हणजे नियमावली तयार केली नाही. का त्यांनी ज्या वेळेस गरज पडली त्यावेळेस नियमावली तयार केली. मला असं वाटते की भिक्खूला काही गुन्हा करण्याची संधी दिली असं मला वाटते, असे महाराज बोलत आहेत. त्यावर पंचनाक्षण म्हणतात, महाराज हळूहळू जशी वेळ येईल तसे मला 250 स्थविर वादात 227 नियम तयार करावे लागले. महाराज हळूहळू जशी वेळ येईल तशी मला 250 स्थविर वादात 227 नियम तयार करावे लागते. हे भगवान बुद्धांना पूर्वीच माहिती होते. त्यांनी जर सुरुवातीला या सर्व नियमाची एकाच वेळी निर्मिती करून ते लागू केले असते तर ते पाहून लोक घाबरतील. भिक्खू बनून इच्छिणाऱ्या लोकांची एवढी नियम पाहूनच तारांबंड उडेल व भिक्षू बनण्याकरिता मागे पुढे पाहतील आणि म्हणतील की अरे बापरे, आम्हाला इतक्या नियमाचे पालन करावे लागणार. श्रमण गौतमाच्या शासनातील भिक्खू जीवन किती कठोर आहे असा त्यांचा अंदाज समज होऊन ते भिक्खू होण्यास धजले नसते. त्यामुळे ते पहा धर्मग्रहण न करता पुन्हा पुन्हा जन्मग्रहण करून दुःख भोगत राहणार. यामुळे संयमानुसार काही प्रगट होतात. त्यांनी सन्मार्गावर आणण्यासाठी उपदेश करून नंतर ते नियम लागू करीन असा त्यांनी विचार केला होता. बनते किती आश्चर्य आहे, किती अद्भुत आहे. भगवान बुद्धाच्या सर्व गोष्टी या अशाच असतात. बुद्धांची सर्वज्ञता किती उंच प्रतीची असते. पंचनाक्षण खरोखरच गोष्ट अशीच आहे. मला आता कळून आले. आधी सर्व नियम विनय ऐकून लोक घाबरून गेले असते आणि कुणालाही भिक्षू बनण्याची धाडस झाले नसते. हे मला मान्य आहे. का बरं तथागताने नियम तयार केले नाहीत. एकदम नियम तयार करू 227 नियम आहे त्यांनी पहिले तयार केले, पण त्यांनी ओपन मध्ये दाखवलेले नाही.
जर ओपन मध्ये दाखवतो, लोकांना दाखवतो, तर लोक या नियमात यामध्ये बसतील नाही. लोक म्हणतील बापरे 227 नियमाचं कोण पालन करेल, काय साध्या आहेत का 227 नियम, म्हणून त्यांनी ते गुपित ठेवलं. जसा नियमाचा विचार होता त्यावेळेस ते त्या नियमामध्ये बसवत होते. म्हणून म्हणते म्हणतात की महाराज त्यांनी हे नियम पहिले तयार करून ठेवलेले आहेत, पण काही कारणास्तव लोकांच्या पुढे ते मांडले नाही. मग धीरे धीरे सर्वच मांडावे लागले. सूर्याचे तापमान कमी होणे. सूर्याचे तापमान कमी होणे. बनते नाक्षण नेहमी सूर्य तापतच राहतो काय? कधी कधी त्याचे तापमान कमी सुद्धा होते. महाराज सूर्य नेहमीच तापत राहतो, कधीही त्याचे तापमान कमी होत नाही. बनते सूर्य नेहमीच तापत असतात, त्याची उष्णता कमी अधिक कशी काय होते? महाराज यात 4 बाधा आड येणाऱ्या आहेत. त्यातील एक बाधा तरी आड आली तरी सूर्याचे स्वाभाविक तापमान कमी होत असते. त्या 4 बाधा अशा प्रकारे आकाशात अभ्राच्छदादी होणे. आकाशात अभ्राच्छदानी होणे विषय आहे. सूर्याचे तापमान कमी होणे. सूर्याचे तापमान कमी होणे. तर सूर्याचे तापमान कधी कमी होते? तर काही त्याला 4 बाधा आहेत, त्यावेळेस कमी होते. पहिला बाधा आहे आकाशात आभ्राच्छादित होणे, म्हणजे आकाशात ढग येणे. ढग येतात ना, आभ्राच्छादित होणे म्हणजे ढग येणे. नंबर 2 आहे धुके पडणे. धुके पडणे. प्रकरण 8 मिलिंद प्रश्न. प्रकरण 8 क योगी कथा पुढे चालू. वेसंतर राजाचे दान. वेसंतर राजाचे दान. बनते नाक्षर पत्नी व मुलांचे दान देण्या इतपत सर्वच बोधिसत्वांचे मन उदार होत असते की केवळ वसंतर राजानेच हे कार्य केले होते. महाराज केवळ वसंतर राजानेच मन स्त्री व मुलांचे दान देण्या इतके पद उदार झालेले नव्हते, तर सर्वच बोधिसत्वाचे मन इतके उदार झालेले असते. पण ते असे दान करीत असतात ते आधीच आपल्या पत्नी व मुलांची सहमती घेत असतात की त्यांच्या सहमती वाचून असे करतात. महाराज त्यांच्या पत्नीला वेसंतराचा उद्धार मनाची पूर्ण जाणीव असल्यामुळे तिची काही प्रश्न नव्हता. तिचा काही प्रश्नच नव्हता. मुले मात्र अबोध असल्यामुळे वडिला बिलंगून उडू लागली होती. पण ते जर समजदार असते तर त्यांनी सुद्धा सहमती प्रगट केली असती. म्हणते नाक्षण बोधिसत्व राजा वसंतरांनी आपल्या प्रिय पुत्रांचे एका ब्राह्मणास गुलाम बनवण्याकरिता दान केले. हे मोठे कठीण काम केले. तसेच काही पेक्षा कठीण काम त्यांनी केले ते असे की त्यांच्या स्वतःच्या सुकुमार मुलाला त्यांनी स्वतः वेलीने बांधून त्या ब्राह्मणाच्या हवाली केले आणि तो ब्राह्मण ती वेली धरून मुलांना ओढत नेत आहे असे प्रत्यक्ष पाहत असून देखील आपल्या मनातील त्याने थोडे सुद्धा लोभाचा विकार येऊ दिला नाही. यापेक्षा तिसरे कठीण कार्य म्हणजे अर्ध्या वाटेवरून ती वेल तोडून जेव्हा मुले पळत आली तेव्हा पुन्हाही त्याने पक्के बांधून त्या ब्राह्मणाकडे सोपवली. यापेक्षाही चौथे कठीण कार्य म्हणजे बाबा हा यक्ष आम्हाला खाण्यासाठी नेत आहे हो असे रडत असताना सुद्धा मुलांना बाळांनो घाबरू नका एवढा सुद्धा बोलून त्या मुलांना समजावले नाही. यापेक्षाही कठीण काम म्हणजे जाली कुमार पाय धरून रडत असता म्हणत होता की बाबा मी या येशाबरोबर जाण्यास तयार आहे. यांनी मला खाऊन टाकले तरी चालेल परंतु कृष्णाजीनांची तरी आपण सोडवणूक करा. तरी पण यशवंतरांनी यावर सुद्धा आपल्या मनात पुत्र स्नेहाची विनरता येऊ दिली नाही, मलिनता येऊ दिली नाही. हे 5वे कठीण काम त्यांनी केले. यापेक्षाही कठीण काम म्हणजे जाली कुमार
रडून रडून म्हणाला होता की बाबा, हा यक्ष आम्हाला ओढत ओढत जंगलात घेऊन जात असताना सुद्धा तुमच्या मनाला थोडा देखील पांजर फुटत नाही. तुमचे मन दगडाचे किंवा लोखंडाचे तर नाही ना. तरी पण व्यसंतर बोधिसत्वाच्या मनात मोह निर्माण झाला नाही. हे 6वे कठीण काम त्यांनी केले. यापेक्षाही 7वे कठीण काम त्यांनी केले की तो ब्राह्मण अगदी हृदयापूर्वक जालीकुमार व कृष्णाजींना, कुमारी यांना वसंतराच्या डोळ्यात देखत ओढत ओढत बळजबरीने नेत असताना देखील त्यांचे हृदय 100 किंवा 1000 तुकड्यांत दुभंग पावले नाहीत. अशा प्रकारे स्वतःच्या पुण्यासाठी दुसऱ्यांना दुःख देणे कितपत योग्य आहे. यापेक्षा त्यांनी स्वतःचे दान केले असते तर किती बरे झाले असते. महाराज, बोधिसत्वाने असे भयंकर कठीण कार्य केल्यामुळे त्यांचे वश व कीर्ती हजारो लोकांतील देवता आणि मनुष्यात पसरली होती. देवता लोक, देवलोकी, असुरलोकी, गरुडलोकी, नागलोकी, यक्षलोकी त्यांची कीर्ती पोहाळे गात होते. त्यामुळे त्यांच्या यशोदुर्बिगीचा आवाज आज आम्हा लोकांपर्यंत येऊन पोहोचला. जेणेकरून त्यांचे हे दान योग्य होते किंवा नाही यावर आज आपण चर्चा करीत आहोत. महाराज, याच कीर्तीमुळे त्या निपुण विद्य आणि शांत चित्त बोधिसत्वाच्या 10 गुणांची ओळख होते. ते 10 गुण असे. पहिला गुण आहे निर्लोभ. व्यसंतर नावाचा बोधिसत्व होता. व्यसंतर नावाचा बोधिसत्व होता. त्या बोधिसत्वाने आपले मुलंही दान केले. त्या बोधिसत्वाने आपले मुलंही दान केले. मुलं रडत होते की पप्पा, आम्हाला या यशाकडे पाठवू नका, आम्हाला ओरडत नेत आहे, लोटत नेत आहे, आम्हाला धमकावत आहे. तरी यशंतर ब्राह्मणाला, यशंतर राजाला कुठल्याच प्रकारे त्याची असं वाटलं नाही, मुलाची किंमत वाटली नाही. तुम्ही जा म्हणजे जा. अशा प्रकारे 8 ठिकाणी 8 ठिकाणी त्यांनी म्हणजे 8 टाइमला असं दान दिलं. अनेक मुलांना संकट आलं तरी व्यसंतर बोधिसत्वाने आपली माघार घेतली नाही. त्यांनी त्यांचे मुलं दानच दिले आहेत. एवढ्यापर्यंत मुलं म्हणत की तुमच्या समोर आम्हाला ओळख नेत आहे, तुमच्या समोर आम्हाला ओळख नेत आहे, घासत नेत आहे. तुमचं मन लोखंडाचं आहे की काय दगडाचं आहे, तरी त्यांनी ऐकलं नाही. दान दिलं म्हणजे दिलं. अशा प्रकारे त्यांनी मुलांना दान दिलं होतं. तर त्यांचं मन, त्यांच्या मनात किती दान देण्याच्यासाठी युक्ती काहीतरी मन पाहिजे ना. तर त्यांच्या मनाची 10 स्थिती सांगितलेली आहे. किती 10. काहीतरी मनात आलं, मनस्थिती निर्माण झालं तरच ते दान देते. आपल्या मनात दान भावना निर्माण झाली तरच आपण दान देतो ना. म्हणजे आपल्या मनात दान द्यायचं आहे तर आपल्या मनात पटकन आपण दान देतो काय? आपल्या मनात येते काहीतरी करुणा निर्माण होते की आज आपल्याला काही दान द्यायचं आहे तरच आपण दान देतो. किंवा आपण घरून विचार करतो की आज आपल्याला विहारात जायचं आहे, दान घेऊन जायचं, बंदीने दान द्यायचं आहे, तरच आपण दान घेऊन येतो की नाही. तर अशा प्रकारे 10 गोष्टी आहेत दान देण्यासाठी. मुलाला दान देण्यासाठी गोष्ट आहे का? तर त्यांच्या मनात 10 गोष्टी असतात. ते 10 गुण कोणते बघा. पहिला गुण आहे निर्लोभ. जे आपण दान देतो ना त्याच्या बदल्यात कधीच लोभ पाहायचा नाही. निर्लोभ. जे दिलं ते दिलं, त्याच्यापासून मला कोणता फायदा होईल हे मनात येऊ द्यायचं. निर्लोभपणे दान द्यायचं. मी दान दिलं तर त्याच्यापासून मला हा फायदा होईल असा अजिबात मनात ठेवत नसतात. त्याला म्हणतात निर्लोभपणा दान देणे. त्याच्यानंतर 2 नंबर आहे शारीरिक वस्तू प्रति अनासक्ता भाव. शारीरिक वस्तू प्रति अनासक्ता भाव म्हणजे कुठल्याच प्रकारे आपल्या मनात भाव, शारीरिक वस्तूपैकी
भाव आपल्या मनात नसला पाहिजे. म्हणजे मोबदला, या दानामध्ये मला काहीतरी मोबदला भेटेल असं माणसाच्या मनात आलं नाही पाहिजे. नंबर 3, त्याग केला पाहिजे. नंबर 3, माणसाचं मन कसं असलं पाहिजे? त्यागी असलं पाहिजे. म्हण आहे एक मराठीमध्ये, देली गाय तिची, मोठ्यानं बोला, देली गाय तिची किंमत काय? देली गाय तिची किंमत काय? समजलं की नाही? तर त्यात त्याग झाला पाहिजे ना. त्याग असला पाहिजे. कसा त्याग असला पाहिजे? मी दान दिलेला आहे, तिकडे काय होते मला काही गरज नाही. नंबर 4, वैराग्य. वैराग्य आपल्या मनात कुठल्याच प्रकार वैराग्य, मी दिलं दान, मला वापस घ्यायचं नाही. नंबर 5, संकल्पनापासून विचलित न होणे. मी एक टाइम दान दिलेलं आहे, ते काय चाललं काय नाही काय, म्हणजे संकल्प जो केला मी दान द्यायचा, ते विचलित होऊ नये. माझं दान कुठं जाईल, माझं दान कशात जाईल, काही गरज नाही. तो दान दिलेल्या दानाचं तो समोरचा व्यक्ती काय करीन ना करीन, तर त्याचं फळ त्याला भेटेल, पण तुमचं फळ तुम्हाला भेटणंच आहे, कारण की तुम्ही दान दिलं. नंबर 6, सूक्ष्मता. नंबर 7, महानता. मन कसं असलं पाहिजे? दान दिल्यावरती मोठं मन असलं पाहिजे. लहान मनाचं दान देते काय? श्रीमंत दान देते काय? श्रीमंत दान देते काय? गरीब दान देते काय? हे दोघंही दान देत नाही. ज्याचं मन मोठं आहे तो दान देते. ज्याचं मन मोठं तो दान देते. मग यात गरीब असते, श्रीमंत असते, सर्व श्रीमंत दान देतात काय? ज्याचं मन मोठं होते ते दान देते. नंबर 8, दूरानुभोधता. दूरानुभोधता. नंबर 9, दुर्बलता. आणि नंबर 10, बुद्ध धम्माची अध्येता. याच कीर्तीमुळे हा महान प्रमाणपती विद्य आणि शांतचित्त बोधिसत्वाच्या 10 गुणाची ओळख पडते. म्हणजे दान श्रद्धेने देता येतात, श्रद्धेने दान देण्याच्या असं बोधिसत्वाच्या मनाची तयारी होत असते. पण ते नाक्षण दुसऱ्यांना तंत्र करून जे दान दिले जाते त्याचे फळ चांगले होते काय? पण ते दुसऱ्यांना तंत्र करून, म्हणजे तुमच्या तुम्हाला 10,000 पाहिजे, तुमच्या तुम्हाला 5,000 पाहिजे, लक्षात ठेवा. पण ते नाक्षण दुसऱ्यांना तंत्र करून जे दान दिले जाते त्याचे फळ चांगले होते काय? त्यामुळे सुगतीचा लाभ होतो काय? होय महाराज, यात काही शंका नाही. म्हणजे नाक्षण ते कसे, तर कृपा करून उदाहरण देऊन स्पष्ट करून सांगावे. रोग्याला गाडीवर बसून घेऊन जाणे. रोग्याला गाडीवर बसून घेऊन जाणे. महाराज, कोणी एक धार्मिक श्रमण किंवा ब्राह्मण फारच सिलवान सदाचारी आहे, तर त्याला लकवा झाला असून त्याचे अंग लुडे पडले आहे, किंवा असा त्याला कोणता तरी आजार झालेला आहे आणि तो रस्त्यातच पडला आहे, तेव्हा कोणी एक पुण्यवान मनुष्य त्याच रस्त्याने आपली बैलगाडी घेऊन जात असता त्याने त्या रोग्यास पाहून त्याला एक म्हणेल तेथे पोहोचून देतो. अशा स्थितीत त्या पुण्यवान गाडीवाल्यास सुगतीसारखा उत्तम फळाचा लाभ होईल की नाही? होईलच ना. जर कोणी रस्त्यात पडलेला आहे, आजारी आहे, त्याला कुठे दवाखान्यात जायचं आहे, कुठे न्यायचं आहे, तर त्याला आपण सहारा दिला तर आपल्याला फायदा होईलच ना त्याचा. होय बनते, यात काही शंका घेण्यासारखी बाब नाही. या पुण्य काळाने जन्मोजन्मी त्याचे कल्याणच होईल. त्याचे कर्मफळ त्याला महान सुखाचा लाभ होईल. त्याचा सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्याच कर्मफळाचा फलस्वरूप तो सर्वांनाच कायमना सर्वांनीच कामना केलेल्या निर्वाण रूपी नगरात जाऊन पोहोचेल. महाराज, पण यावरून असेच दिसून येते की दुसऱ्यांना दुःख दिल्यामुळेच सुगतीदायक उत्तम फळाचा लाभ होतो आणि त्या पुण्यवान गाडीवाल्याने त्या बैलांना दुःख देऊ नये असे पुण्य फळ पदरी पडून घेतले आणि स्वतःकरिता सुखाची द्वार खुले केली. महाराज, एक कारण ऐकावे, अजून एक कारण ऐकावे, जेणेकरून दुसऱ्याला दुःख दिले असले तरी त्याचे सुगतीदायक उत्तम फळ कसे मिळते हे समजून येईल. राजाचे दान. राजाचे दान. महाराज, कोणी राजा आपल्या अधिकार शस्त्रातील लोकांकडून उचित कर घेतो आणि त्यावर तो लोकांना दान करतो. महाराज, जेव्हा याचे उत्तम फळ त्याला राजास मिळाले की नाही, या दानामुळे त्याची सुगती प्राप्त होईल की नाही?
होय बनते. यात म्हणण्यासारखे काय आहे, त्याचा त्या या पुण्यामुळे त्याला 100 कार्य पण 1000 पट अधिक लाभ होऊ शकतो. या राजामध्ये महाराज, देवामध्ये महादेव, ब्रह्मामध्ये महाब्रह्मा, श्रमणामध्ये श्रमण श्रेष्ठ, ब्राह्मणात उत्तम ब्राह्मण आणि अर्थात महान अर्थ सुद्धा होऊ शकतात महाराज. पण हे दुसऱ्यांना दिलेल्या दुःखामुळेच अशा उत्तम फळांचा लाभ होतो हे सिद्ध झाले की नाही? राजा आपल्या प्रजेकडून कराच्या रूपाने घेतलेल्या संपत्तीच्या योगाने यश आणि सुख प्राप्त करून घेतो की नाही? म्हणते नाक्षण, वेसंतर राजाने दान देण्यासंबंधी अति केली होती. आपल्या पत्नीला सुद्धा दुसऱ्याची पत्नी होण्याकरिता दान दिले होते. तसेच आपल्या मुलांना दुसऱ्याचे गुलाम बनवण्याकरिता दान दिले होते. म्हणते नाक्षण, दान संबंधाने अति करण्याची बुद्धिमान लोक निंदा करीत असतात. वेसंतर ब्राह्मणाने मुलाचंही दान दिलं, पत्नीचंही दान दिलेलं आहे. तर बुद्धिमान लोक, काही बुद्धिमान संबंधाने असे लोक नाक्षण दान संबंधाने अति करणाराची बुद्धिमान लोक सुद्धा निंदा करत असतात. एवढं दान केलं तर काही लोक निंदा करणार असतात. निंदा हे करतात. चांगलं काम करा तरी निंदा करतात आणि वाईट काम करा तरी निंदा करतात. अशाच प्रकारे आपण सम्राट राजा अशोकांनी सुद्धा आपली मुलगी संघमित्रा दान केली. आता हा प्रश्न असा निर्माण होते की आता संघमित्र आहे, महेंद्र आहे. संघमित्र आहे, महेंद्र आहे, तर कहाणी थोडी मोठी आहे, आपण घेऊ एक. तर काय की संघ उपगुप्त नावाचे भिक्षू, वसंतर उपगुप्त नावाचे भिक्षू तिथे आले आणि सांगितलं की राजा, तू खूप पाप केलेला आहे कलिंग राजावर स्वारी करून. तर त्या राजाने सांगितलं की मी पापाचं कसं फेड करू? तर म्हणे तुझा मुलगा दान दे. आता मुलगा दान दे. तरुण मुलगा ऐकी का बाबाचं? पण ते आदरणीय होता, त्यानं हात वर केला. बापांना बघितलं नाही, हात वर केला म्हणजे गुरुजी गुरुजी मी वर घ्यायला तयार आहे. संगीताने दान केलं. होय, संघमित्राने हात केला म्हणजे पप्पाच्या अगोदर, बाबाच्या अगोदर यांनी हात केला, म्हणजे जबरदस्ती केलेली नाही. म्हणजे असे आदरणीय होते आई वडिलाचे, त्यांनी ते दान केले. ठीक आहे. अधिकाराने नुकसान होते. अधिकाराने सुद्धा नुकसान होते. बनते नाक्षण, अधिक सामान भरल्याने बैलगाडीचे धुरे मोडून जातात. अधिक सामान भरल्याने नाव डुबून जाते. अधिक अन्न खाल्ल्यामुळे अपचन होते. अधिक पाणी पडल्यामुळे धान्याचे रोपे सडून जातात. अधिक दान दिल्याने दारिद्र्य येते. अधिक उष्णतेमुळे जळून जातो. अधिक प्रेमामुळे पागल होतो. अधिक देशामुळे भयंकर अपराध घडतो. अधिक मोहामुळे वाईट अवस्था पोहोचतो. अधिक लोभामुळे चोर सापडला जातो. अधिक भयामुळे घाबरून जातो. अधिक पाणी आल्यामुळे नदीला पूर येतो. अधिक वारे चालत असल्याने बीज पडते. अधिक धावपळ केल्याने औषध कमी होते. बनते नाक्षण, याचप्रमाणे दान देण्यास सुद्धा अति केली असता बुद्धिमान लोक निंदा करतात. बनते वेसंतर राजाने सुद्धा दान देण्यात अति केली होती. त्याचे फळ काही चांगले होणार नाही असे मला वाटते. एवढी अति केली की त्याचे फळ चांगले होणार नाही असे मला वाटते. म्हणजे मुलगा दान, मुलगी दान, पत्नी दान आणि प्रॉपर्टी दान. अधिकाने लाभ. पहिले काय होतं? अधिकाराने नुकसान जास्त होते. अधिकाराने नुकसान जास्त होते. आता याचा अधिकार होता पत्नीला दान दिली, याचा अधिकार होता मुलाला दान दिला, याचा अधिकार होता मुलीला दान दिलं, याचा अधिकार होता प्रॉपर्टी दान केली, त्यानं नुकसान पण होते ना. अधिकाराने नुकसान जरूर होते. आता अधिकाराने लाभ बघूया. अधिकाने लाभ बघूया. महाराज, अधिक शक्ती असलेल्या दिव्य दृष्टी हातात चांगल्या प्रकारे धरून ठेवलेली असता अगदी जवळ बसलेला मनुष्य सुद्धा पाहू शकत नाही. अधिक शक्ती असलेल्या गुटीमुळे भयंकर पीडा दूर होतात आणि रोग नष्ट होतो. अधिक उष्ण असल्यामुळे अग्नी पेटत असतो आणि अधिक थंड असल्यामुळे पाणी अग्नीला विझू शकतो. मणिरत्नात अधिक गुण असल्यामुळेच पाहिजे तेवढी किंमत येते.
ब्रज अधिक तीक्ष्ण असल्या कारणानेच हिरा मोती आणि दगड कापू शकते. पृथ्वीचा विस्तार अधिक असल्यामुळेच मनुष्य साप, मुंगू, पक्षी, जल, मोठमोठे खडक आणि वृक्ष इत्यादी सर्वांचे ओझे सांभाळू शकते. सुमेरू पर्वत आणि विशाल असल्या कारणाने अचल आहे. आकाश अधिक पसरले असल्यानेच अनंत आहे. सूर्याचे तेज अधिक असल्यामुळेच ते अंधार दूर करू शकतो. सिंह उंच जातीचा प्राणी असल्यामुळेच निर्भय राहतो. पैलवानात अधिक शक्ती असल्यामुळेच दुसऱ्या पैलवानास आवाहन करतो. राजा आपल्या अधिक पुण्याच्या बळावर सर्वांना स्वामी होऊन राहतो. भिक्षू अधिक असल्या कारणाने नाग, वंश, मनुष्य आणि मार इत्यादी सर्वांच्या अभिवादनास पात्र असतो. बुद्ध सर्वश्रेष्ठ असल्यामुळे श्रेष्ठ आणि पूज्य आहेत. महाराज याप्रमाणे बुद्धिमान लोक अधिक दान देणाऱ्याची स्तुती करतात. त्यांचे किती पोहाळे गातात आणि त्याला उत्तम मनुष्य मानतात. कोणी कोणत्याही प्रकारचे दान करू इच्छितो, परंतु तो अधिक दान देणारा यश कीर्तीचा भागीदार होतो. महाराज अधिक दान दिल्या कारणाने वेसंतर राजा 10,000 लोकां प्रशंसित झाला आणि त्यांची यशदुब्बी चहूफेर गाजली. त्याच दानाच्या पुण्य प्रतापाने वेसंतर राजा बुद्ध होऊ शकला. देवता आणि मनुष्यासहित या सर्व लोकांत तो श्रेष्ठ ठरू शकला. महाराज दान देण्यास सत्पात्र असून सुद्धा त्यांना देऊ नये अशी काही वस्तू आहे काय? होय बनते. अशा 10 वस्तू आहेत की त्यांनी दान करू नये आणि जो करील तो नरकात भोगेल. त्या 10 वस्तू ह्या होत. बघा दानाचे तर सर्व प्रकार आहेत. काही वस्तू दान करायला काय वस्तू दान करायला नाही आहेत ना. सर्वच वस्तू दान करायला आहेत का? काही वस्तू दान करायला काय तर काही वस्तू दान करायला नाही. तर विषय आहे दान करण्यायोग्य वस्तू. म्हणजे दान करण्यायोग्य कोणत्या वस्तूने दान करावं, कोणत्या वस्तू दान करू नये. तर बनते दारू तातडीने कधी दान करू नये. दारू हे दान करू नये. आता हे पेय आहे ना. दारू एखाद्या दान केली तर तो काय घरात सीधा आहे का? तो मारहाण करीन, घराचं नुकसान करीन, लोकांचं नुकसान करीन आणि कधी स्वतःचे नुकसान होऊ शकते. म्हणून दारू दान केलं जाईल का? दारू दान करावं का? दुसरं नाच वाद्यात दान करू नये. नाच गाणे चालू असतील तिथं दान करू नये. आपण बघतो नाच गाण्यात ते दान करतात, तिथं नाच गाण्यात वाद्यात दान करू नये. तिसरं पत्नीचे दान करू नये. पत्नीचे दान करू नये. चौथं बैल कापण्याकरिता दान करू नये. प्राणी मात्र बैल कापण्याकरिता दान करू नये. पाचवं चित्राचे कामतेजक दान करू नये. चित्राचे कामतेजक दान करू नये म्हणजे विचित्र चित्र. 6 शस्त्राचे दान करू नये. शस्त्राचे दान करू नये. 7 विषाचे दान करू नये. 8 साखळी दान करू नये. लोखंडाची साखळी दान करू नये. 9 कोंबडे डुकरे कापण्याची कधी दान करू नये. कोंबडे डुकरे कापण्यासाठी दान करू नये. खोटे वजन तराजू दान करू नये. खोटे वजन तराजू दान करू नये. जो हे दान करील त्याला नरकवास भोगावे लागतात. पंचनाक्षण ह्या 10 वस्तूचे कधी दान करू नये. जो या 10 वस्तूचे दान करणार त्याला नरकवास भोगावा लागते. महाराज कोणते 10 देऊ नये असे मी विचारत नाही. महाराज संसारात अशी कोणती तरी वस्तू आहे काय की जी दानास सपात्र असून देखील त्यांना ती देऊच नये. उद्याचा विषय आहे दान. दान करण्यायोग्य वस्तू उद्याचा विषय आहे. विषय मोठा आहे मग ते योग्य वाटत नाही. हा ठीक आहे. उद्या विषय घेऊया. मोठा विषय आहे. ठीक आहे. दान न करण्यायोग्य वस्तू उद्याचा विषय आहे.